पुढची बातमी मुंबईमधून। मुंबईतल्या मोकळ्या मैदानांसाठी उभाठा मैदानात उतरली आहे। मैदानं वाचवण्यासाठी मुंबई मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। उभाठा आमदार आदित्य ठाकरेंनी हा इशारा दिलेला आहे। मात्र इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मैदानामध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता। मात्र मैदानच कुठं दिसत नाहीये असा सवालही उपस्थित करत टीका केलेली आहे। त्याचबरोबर 17 मैदानांचं आरक्षण बदलण्याचा दावा सुद्धा आदित्य ठाकरेंनी केला आहे। ही लढाई जी आहे ती आज सुरुवात केलेली आहे। ह्याच्याहून फार मोठा मुंबईकर वर्ग हा रस्त्यावर उतरून आपल्या मोकळ्या मैदानांसाठी लढणार आहे। आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही। 17 मैदानांची रिझर्वेशन हे बदलून एक तर रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, एक्झिबिशन केलेलं आहे। ज्या मिनिटाला तुम्ही रिझर्वेशन बदलता, ज्या मिनिटाला तुम्ही त्या डीपी प्लॅन मध्ये चेंज करता, मुळात तुम्हाला एकदा डीपी प्लॅन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटीकडे जायला लागतं, कारण ते रिझर्वेशन बदलायचं असतं। आणि ते बदलत असताना आपल्याला खरोखर दुःख वाटलं पाहिजे की मुंबईत जी कुठची मैदानं होती ती कमी होत चाललेली आहेत, झाडं कमी होत चाललेली आहेत आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग ह्या पुढे येत आहेत। मुख्यमंत्री महोदय, आज मी तुम्हाला थेट सवाल करते, तुम्ही आज सकाळी कुठेतरी जेनझी बरोबर बोलत होतात असं मी ऐकलं आणि त्याच्यात मुख्यमंत्री बोललेत की निश्चित बच्चों ने स्क्रीन से ज्यादा मैदान में होना चाहिए असं फडणवीस साहेब बोललेत। अहो मुख्यमंत्री महोदय, स्क्रीन्सवर नसायला पाहिजे आणि मैदानात असायला पाहिजे। मैदानं तुम्ही ठेवताय कुठे?